नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय वालाच्या शेंगांची भाजी. ही भाजी करायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही चविष्ट लागते. तर आपण त्यासाठी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या तोडून घ्यायच्या आहे. भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तळतळली की त्यामध्ये लसूणचे तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे तळतळले की आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे. वालाच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. मी त्यासाठी भाजी फोडणीसाठी वालाच्या शेंगा टाकल्यावर प्लेट झाकते, म्हणजे भाजीला खमंग अशी फोडणी लागते. त्यानंतर भाजी एकजीव करून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटे भाजी वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. भाजीमध्ये एकजीव करायची आहे भाजी. त्यानंतर 5 मिनटे आणखी प्लेट झाकून वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि तिखट टाकायचं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनटे भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. तर तयार आहे आपली वालाच्या शेंगांची भाजी. ही भाजी आपल्याला पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाता येते आणि खायलाही चविष्ट लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला फॉलो करा. यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.